नमस्कार. आजकालच्या या धावपळीच्या आयुष्यात मनाला शांती कशी मिळवायची हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो, नाही का? तणाव तर आपल्या जीवनाचा एक भागच बनला आहे, पण त्यातून बाहेर पडणं नक्कीच शक्य आहे. चला तर मग मानसिक शांतीचा हा प्रवास एकत्र मिळून सुरू करूया. तर आज आपण जे काही बोलणार आहोत ते पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या बी सेव्ड फ्रॉम मेंटल टेन्शन या प्रेरणादायी पुस्तकावर आधारित आहे. हे पुस्तक आपल्याला मानसिक तणावावर मात करून एक शांत आणि समाधानी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतं. आज आपण काय काय पाहणार आहोत, तर सगळ्यात आधी ही तणावाची समस्या नक्की आहे तरी काय हे समजून घेऊ. मग त्याची मूळ कारणं काय आहेत, आपल्या मनाचा आणि शरीराचा संबंध काय आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं यातून बाहेर पडण्याचा म्हणजे शांतीचा मार्ग कोणता हेही आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. आधुनिक आयुष्य कितीतरी सोयीस्कर झाले नाही का? पण मग ह्या सोयींसोबतच हा तणाव इतका का वाढलाय? आपले पूर्वज आपल्यापेक्षा जास्त शांत कसे होते? आणि हा खरंच एक मोठा विरोधाभास आहे, नाही का? विचार करा, पूर्वीच्या लोकांकडे आजच्यासारख्या सुखसोयी नव्हत्या, तरीही ते तणावमुक्त जीवन जगत होते. आणि आज बघा, आपल्याकडे सगळं काही आहे, पण आपण लोभ, चिंता आणि नवनवीन आजारांनी घेरले गेलो आहोत. तथाकथित सुसंस्कृत असूनही मानसिकरित्या आपण खूपच अस्वस्थ आहोत. ठीक आहे, मग हा जो तणाव आहे तो येतो तरी कुठून? चला आता त्याची मूळ कारणं शोधूया. आणि लक्षात घ्या, ही कारणं फक्त बाहेरच्या जगात नसतात, तर आपल्या आत, आपल्या मनातही लपलेली असतात. बाहेरच्या कारणांबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात मोठं कारण आहे आपल्या घरातलं वातावरण. कुटुंबात जर एकमेकांना समजून घेतलं जात नसेल, पती-पत्नीमध्ये सारखे वाद होत असतील, तर त्याचा मुलांवर किती वाईट परिणाम होतो. असं घर मग घर वाटत नाही, अक्षरशः नरकासारखा वाटू लागतं. आणि मग त्यात रोजच्या आयुष्यातलं अपयश आणि पराभवाची भीती तर आहेच. पण खरं सांगायचं तर बाहेरच्या कारणांपेक्षाही जास्त धोकादायक आहेत आपले आतले शत्रू. हो, वासना, क्रोध, लोभ, मोह, चिंता ही यादी बरीच मोठी आहे. अहंकार, मत्सर, द्वेष ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आतूनच तणाव निर्माण करतात आणि आपली सगळी मनशांती हिरावून घेतात. खरी लढाई खरं तर इथेच आहे. आणि या सगळ्यामुळे आपण एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर येतो, तो म्हणजे मन-शरीर संबंध. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की आपलं मन आणि आपले शरीर हे वेगळं नाहीये. ते एकमेकांशी इतकं जोडलेलं आहे की आपल्या प्रत्येक विचाराचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो. पण मग प्रश्न पडतो की हे होतं कसं? म्हणजे मनात आलेला ताण जो दिसत नाही, तो आपल्या शरीरावर दिसणारे रोग कसे काय निर्माण करू शकतो? कसं शक्य आहे हे? चला, काही उदाहरणं पाहूया. जर खूप जास्त तणाव असेल तर डोकेदुखी, अर्धांगवायू किंवा अगदी हृदयरोगाचा धोकाही वाढतो. सतत चिंता करत राहिल्याने झोप उडते, डिप्रेशन येतं, अशक्तपणा जाणवतो. इतकंच नाही तर दुर्लक्ष झाल्याची भावना दमा किंवा संधिवातासारख्या आजारांनाही आमंत्रण देऊ शकते. आणि भावनिक ताण तर थेट पोटावर परिणाम करतो. या पुस्तकात एक खूप सुंदर उदाहरण दिलंय. ते म्हणतात की मानसिक तणाव आपल्या जगण्याची ऊर्जा, आपली प्राणशक्ती अक्षरशः वाया घालवतो. जसं तेलाशिवाय दिवा जास्त वेळ जळू शकत नाही, तसंच या प्राणशक्तीशिवाय आपले शरीर निरोगी कसे राहणार? ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्या काय आहे, ती का आहे हे समजून घेतलं. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, यातून बाहेर पडायचं कसं? मानसिक शांती मिळवण्यासाठी कोणते व्यावहारिक उपाय आहेत ते आता पाहूयात. कोणतीही कठीण परिस्थिती आली की घाबरून न जाता एक पद्धतशीर मार्ग अवलंबता येतो. पहिलं म्हणजे तणावाचं मूळ कारण शोधा. दुसरं, सगळ्या समस्या एकदम सोडवायला जाऊ नका, एकावेळी एकावरच लक्ष केंद्रित करा. तिसरं, संतुलित दृष्टिकोन ठेवा. चांगलं होईल अशी आशा करा, पण वाईटासाठीही तयार राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, संयम. संयमानेच मार्ग निघतो. आणि कधीकधी असं होतं की अडचणी असह्य वाटू लागतात, एकट्याने ते ओझं पेलवत नाही. अशा वेळी आपलं मन मोकळं करणं खूप महत्त्वाचं आहे. एखादी विश्वासू व्यक्ती, मित्र, जोडीदार, आईवडील कुणाजवळ तरी बोला. आपलं दुःख वाटून घेतल्याने खरंच खूप हलकं वाटतं. आणि एक गोल्डन रूल आहे जो आनंदी जीवनाचा पाया आहे. तो म्हणजे जशी वागणूक आपल्याला इतरांकडून हवी आहे तसंच आपण इतरांशी वागायला हवं. यापेक्षा सोपा आणि प्रभावी उपाय दुसरा नाही. जेव्हा आपण इतरांना प्रेम आणि सहानुभूती देतो तेव्हा मन आपोआप शांत होतं. आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जो सर्वात महत्त्वाचा आहे,
तो म्हणजे आपल्या आतल्या जगावर प्रभुत्व मिळवणं. कारण खरी शांती बाहेरच्या परिस्थितीतून नाही, तर आपल्या आतूनच येते. आपल्या मनाला एका प्रयोगशाळेसारखं वागवायला हवं, जिथे आपण आपल्याच भावनांचं म्हणजे लोभ, मत्सर, क्रोध यांचं सतत परीक्षण करत राहायला पाहिजे. जर आपण या भावनांना वेळीच आवर घातला नाही, त्यांना शिस्त लावली नाही, तर त्या आपल्या आयुष्यातला सगळा आनंद संपवून टाकतील. आणि इथे आपला एक स्वाभाविक स्वभाव आड येतो, तो म्हणजे पक्षपातीपणा. ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांच्यात आपल्याला काहीच चूक दिसत नाही, आणि ज्यांच्याबद्दल मनात राग आहे त्यांच्यात हजारो चुका दिसतात. आपण आपल्या स्वार्थाला हुशारी म्हणतो. याच्या उलट शिस्तबद्ध मन काय करतं, ते एका वकिलाप्रमाणे स्वतःचं आत्मपरीक्षण करतं, ते आपल्या चुका मान्य करतं आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करतं. आणि या सगळ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्या प्राचीन योगशास्त्रात खूप प्रभावी उपाय आहेत. बघा, ध्यान केल्याने मानसिक तणाव कमी होतो, तर शवासन आणि प्राणायाम केल्याने शारीरिक तणाव नियंत्रणात येतो. म्हणजे मन आणि शरीर दोन्हींसाठी उपाय आहेत. चला, आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. एक खऱ्या अर्थाने निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याचं सार काय आहे? मग एक महत्त्वाचा प्रश्न उरतो, सगळ्या शारीरिक आणि मानसिक रोगांवर असं एकच औषध कोणतं असू शकतं? आणि याचं उत्तर खूप सोपं आहे, पण तितकंच खोलवर विचार करायला लावणारं आहे. ते औषध आहे प्रसन्नता. हो, चेहऱ्यावरचं हसू, मनातली प्रसन्नता. आणि ही प्रसन्नता कुठून येते? तर एक साधं, सरळ, निष्पाप आणि निर्दोष जीवन जगण्यातून. आणि हे लक्षात ठेवा, तारुण्य हो वयावर अवलंबून नसतं, ते मनाच्या अवस्थेवर असतं. जोपर्यंत आपल्यामध्ये आशा, उत्साह, चैतन्य आणि खिलाडू वृत्ती हे 4 गुण आहेत, तोपर्यंत आपलं वय कितीही असलं तरी आपण मनाने तरुणच राहतो. आणि म्हणून या संपूर्ण विवेचनाचा अंतिम बोध हाच आहे की आशा, उत्साह, प्रेम, सहानुभूती आणि आत्मविश्वास ही इतकी सुंदर बीजं आहेत की जो कोणी मैत्रीपूर्ण आणि सकारात्मक वृत्तीने वागतो त्याच्या आयुष्यात शेवटपर्यंत आनंद आणि सुसंवाद टिकून राहतो. आपलं जीवन म्हणजे या सकारात्मक विचाराने फुललेली एक सुंदर बाग आहे.